श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 मार्च मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे? या महिन्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, आरोग्य, शिक्षण आणि प्रेम जीवनात कोणते बदल घडतील? कोणत्या क्षेत्रात लाभ मिळेल आणि कुठे अधिक संयम राखण्याची गरज भासेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक उजळून निघतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. काही ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुम्ही त्यातही यशस्वी ठराल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्यामुळे धाडसी निर्णय घेण्याची वेळ येईल. मात्र अहंकार टाळून नम्रतेने वागल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा उंचावेल. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यातून भविष्यात फायदे होतील. करिअर आणि व्यवसाय. या महिन्यात नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवतील. पदोन्नती किंवा पगारवाढीची चर्चा होऊ शकते. कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो समर्थपणे हाताळाल. सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा, कारण त्यांच्या मदतीने मोठी कामे पूर्ण होतील. नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल. परदेशात काम करण्याची इच्छा असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावे. महिन्याच्या शेवटी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी मार्च महिना लाभदायक ठरेल. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार फायदेशीर ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही कागदपत्र सही करताना काळजी घ्या. आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मार्केटिंग आणि जाहिरातीत वाढ केल्यास अधिक नफा होईल. व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे, पण नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जा. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक शिस्त राखा. आर्थिक स्थिती. सिंह राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केट किंवा मालमत्तेत गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च टाळा. महिन्याच्या मध्यावर अचानक धनलाभ होऊ शकतो. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास पुढील काळ सुरक्षित राहील. आरोग्य. मार्च महिन्यात तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहील. मात्र बदलत्या हवामानामुळे थोडी सर्दी, खोकला किंवा घशाचे त्रास होऊ शकतात. पचन संस्थेची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि प्राणायाम करा. सकाळी चालणे किंवा योगाभ्यास केल्यास मानसिक शांतता मिळेल. झोपेची कमतरता टाळा. जास्त ताण घेऊ नका, अन्यथा डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. पाणी पुरेसे प्या. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साही राहाल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घरात एखादा शुभ कार्याचा प्रसंग येऊ शकतो. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. लहान मुलांमुळे घरात आनंद वाढेल. मात्र कधी-कधी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम राखा. संवाद स्पष्ट ठेवा आणि गैरसमज टाळा. कुटुंबासोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. एकूणच कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास उत्तम यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल. उच्च शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना सकारात्मक उत्तर मिळू शकते. परदेशात शिक्षणाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अभ्यासात सातत्य ठेवा. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका.
महिन्याच्या शेवटी परीक्षेत चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात मधुरता वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहितांना नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. परस्पर विश्वास वाढेल. एकमेकांच्या भावना समजून घ्या. छोट्या गोष्टीवरून वाद टाळा. एकत्रित निर्णय घेतल्यास नात्यात अधिक स्थैर्य येईल. उपाय. मार्च महिना अधिक मंगलमय व्हावा यासाठी काही उपाय करा. दर रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना गूळ आणि गहू दान करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा. घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सुगंधी धूप लावा. हे उपाय नियमित केल्यास अडथळे दूर होतील आणि यश मिळेल. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना प्रगतीचा, आत्मविश्वास वाढवणारा आणि संधी देणारा ठरेल. करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घेतली तर महिना सुखकर जाईल. संयम, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.